फिल्टर यूज काय करायचं कळालं का? फिल्टर सर्किट यूज का करायचं कळालं का? जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. प्रॅक्टिकलच्या वेळेस मग तुम्ही सगळे ब्लँक राहतात की आमचं काहीच झालं नाहीये. गुरुवारी पण असंच झालं होतं ना, डायोड सांगितलं होतं सरांनी, डायोडच्या साठी यूज करते ते विचारलं तर कोणीच काही सांगितलं नाही.
आवाज येतो का माझा? पहिली सांगा बरं. येस मॅम. आवाज येतोय का? येस मॅम. आधीचं काय सांगितलं ते कळालं का तुम्हाला? येस मॅम. फिल्टर काय यूज करतो? फिल्टर का बरं यूज करतो सांगा. आन्सर करा. फिल्टर सर्किट आपण काय यूज करतो? जे आपण परवाच्या दिवशी जे 3 प्रॅक्टिकल आपण परफॉर्म केले, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज टाइप रेक्टिफायर, यामध्ये आपल्याला जो आउटपुट मिळत होता एसी इज कन्वर्टेड टू रेक्टिफायरची काय डेफिनेशन आहे. ठीक आहे. तर आपल्याला आउटपुट जे मिळत होते ते आपल्याला पल्स सेटिंग तर आपलं जे हे आउटपुट जे आपल्याला मिळत होतं ते पल्स सेटिंग डीसी मिळतं फिल्टर रेक्टिफायर मध्ये. तर आपल्याला प्युअर डीसी वेव्ह फॉर्म पाहिजे आहे. तर ते प्युअर डीसी वेव्ह फॉर्म मिळण्यासाठी आपण काय यूज करतो की फिल्टर यूज करतो. आणि फिल्टर यूज केल्यामुळे जे आपले अनवॉन्टेड डीसी एसी सिग्नल आहे, अनवॉन्टेड एसी सिग्नल, ते काय होतात? फिल्टर होतात. म्हणून आपण काय करतो? फिल्टरिंग. आणि फिल्टरिंग करायचं असेल तर मोस्ट 2 कंपोनेंट आपण यूज करतो, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जी वेव्ह फॉर्म मिळते ती प्युअर डीसी वेव्ह फॉर्म मिळते. ठीक आहे. तर फिल्टरचा मेन यूज काय आहे की द फिल्टर कन्वर्ट द पल्सेटिंग डीसी इंटू प्युअर डीसी. ठीक आहे. The electronic reactive element like capacitor and inductor are used for filtering. Filtering साठी मेन कोणते 2 कंपोनेंट यूज करतात? कॅपॅसिटर आणि इंडक्टर. कळलं का? आता याचं मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे की द कॅपॅसिटर सी फिल्टर reduce the ripple voltage. ठीक है. But causes the diode current to increase. This latch may damage the diode and will further cause heating problem and decrease the efficiency of filter. On other hand, a simple series inductor reduce both the peak and effective values of the output current, output voltage. ठीक है. So the combination of both filter L and C. So the combination of both filter L and C forms a new filter called as LC filter. ठीक है. Which will have a good efficiency with control diode current and enough ripple removal factor. The voltage stabilizing action of shunt capacitor and current smoothing action of series inductor filter can be combined to form a perfect practical filter circuit. ठीक आहे. जे आपण रेक्टिफायरची जे कनेक्शन्स केले, फॉर एक्झाम्पल हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज वेव्ह रेक्टिफायर, कनेक्शन ऍज इट इज करायचे. त्याचे जे आउटपुट आपण बघितलंय, जिथे आउटपुट आपण बघितलंय युजिंग सीआरओ. ठीक आहे. जे रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे तेच ऍज आपण फिल्टरला इनपुट म्हणून काय करतो? कनेक्ट करतो. जे आपण रेक्टिफायरचं जे आउटपुट आपल्याला मिळालं होतं, जे आपण मेजर केले व्होल्टेज, तेच आपण ऍज अ फिल्टरला काय केलंय? इनपुट म्हणून काय केलंय? कनेक्ट केलेलं आहे.
ठीक आहे. तर यामध्ये तुमचं फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण 2 डायोड यूज केलेले आहे. ठीक आहे. आणि त्याचं आउटपुट ॲज आपण फिल्टरला इनपुट म्हणून काय केलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. आता यामध्ये आपण इंडक्टर यूज केला आहे आणि कॅपॅसिटर यूज केला आहे ॲज अ फिल्टरिंग साठी. ठीक आहे. आता याच्यासाठी रिसोर्स काय लागणार आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, रेजिस्टर आहे, सिलिकॉन डायोड आहे, त्याच्यानंतर डिजिटल मल्टीमीटर लागेल. ठीक आहे. सीआरओ वर आपल्याला आउटपुट आपल्याला काय करायचं आहे, मेजर करायचं. सीआरओ वर आपल्याला आउटपुट काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. आता प्रिकॉशन्स काय आहे याच्या, की प्रिकॉशन्स आहे याच्या, do not switch the power supply unless you have checked the circuit connecting as per circuit diagram. ठीक आहे. While doing practical, do not exceed input voltage of the diode beyond rated voltage of diode. This may lead to damaging the diode. ठीक आहे. यामध्ये काय दिलं आहे की तुमचा जेव्हा तुम्ही कनेक्शन जेव्हा तुम्ही चेक ब्रेडबोर्ड वर जास्त असतात. पॉवर सप्लाय काय पाहिजे, ऑफ पाहिजे. ठीक आहे. आणि डायोड साठी आपलं मॅक्झिमम व्होल्टेज आपल्याला 5 वोल्ट लागतं. ठीक मॅम आवाज ब्रेक होतोय. आता येतो का? येस मॅम. हे बघा की फर्स्ट म्हणजे जर सपोज तुम्ही ब्रेडबोर्ड वर आपण हे कनेक्शन केले, तुम्हाला कनेक्शन चेक करायचं असेल तेव्हा तुमचा सप्लाय बंद पाहिजे. ठीक आहे. जर तुमचा एखादा कंपोनंटला तुमचा हात लागला गेला, कॅपॅसिटर म्हणा किंवा इंडक्टर म्हणा किंवा डायोड, तर तुम्हाला शॉक बसण्याची शक्यता राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की तुम्हाला व्होल्टेज अप्लाय करायचं असेल, आता तर डायोड जे आहे आपले सिलिकॉन डायोड जे आपण रेक्टिफायर सर्किट मध्ये यूज केलंय, त्याचं मॅक्झिमम व्होल्टेज असतं 5 वोल्ट डीसी. जर 5 वोल्ट पेक्षा तुमचा व्होल्टेज जास्त तुम्ही अप्लाय केलं तर तुमचा डायोड किंवा जे कंपोनंट असतात ते डॅमेज व्हायची काय असते शक्यता राहते. आता याची प्रोसिजर काय आहे, कनेक्ट द सर्किट ऑफ रेक्टिफायर with LC filter on breadboard. ठीक आहे. हे तुमची आहे सर्किट डायग्राम. ठीक आहे. ही तुमची आहे सर्किट डायग्राम. ठीक आहे. सर्किट डायग्राम तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की रेक्टिफायरचं आउटपुट ऍज अ फिल्टरच्या आपण इनपुटला काय केलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. कनेक्ट द सर्किट ऑफ रेक्टिफायर विथ LC फिल्टर ऑन ब्रेडबोर्ड as shown in figure. आपण मगाशी फिगर बघितली.
connect the primary side of transformer to AC mains and secondary side to rectifier input. तुम्हाला मी त्या दिवशी पण सांगितलं की आपण ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. 230 वोल्टचा आपण 9 वोल्ट आपण काय नाही, ट्रान्सफॉर्मर आपला 12 वोल्टचा आहे. 230 वोल्ट एसीचा आपण 12 वोल्ट डीसी मध्ये आपण काय केलं आहे, कन्वर्ट केलं आहे. तर त्यासाठी आपण काय यूज केला आहे, ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला आपण 230 वोल्ट एसी सप्लाय कनेक्ट केला आहे. ठीक आहे. आणि सेकंडरी साइडला काय आहे, रेक्टिफायर इनपुट आपण कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. बिफोर स्विचिंग ऑन पॉवर सप्लाय चेक द कनेक्शन्स. त्याच्यानंतर रेकॉर्ड पीक व्होल्टेज अक्रॉस लोड रेजिस्टर युजिंग डायोड. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय करायचं, कॅल्क्युलेट द डीसी आउटपुट व्होल्टेज. कॅल्क्युलेट डीसी आउटपुट व्होल्टेज, पीक टू पीक रिपल व्होल्टेज. ठीक आहे. आणि कॅल्क्युलेट द रिपल फॅक्टर. ऑब्झर्व अँड ड्रॉ द वेवफॉर्म अक्रॉस एलसी फिल्टर. एल मीन्स इंडक्टर, सी मीन्स तुमचा कॅपॅसिटर. ठीक आहे. ऑन ग्राफ पेपर. हा तुमचा आहे ऑब्झर्वेशन टेबल आहे. पीक टू पीक व्होल्टेज. ठीक आहे. पीक टू पीक व्होल्टेज आपल्याला काय करायचं, मेजर करायचं आहे युजिंग सीआरओ. आता व्होल्टेज मेजर करायचं तर तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला होता की सीआरओ वर व्होल्टेज मेजर करायचा फॉर्म्युला काय आहे की नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन. सीआरओ वर जर आपल्याला व्होल्टेज मेजर करायचं असेल तर नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन इंटू वोल्ट पर डिव्हिजन नॉब. नंबर ऑफ व्हर्टिकल डिव्हिजन इंटू वोल्ट पर डिव्हिजन नॉब हे तुमचं व्होल्टेज मेजर करायचा फॉर्म्युला आहे युजिंग सीआरओ. आणि फ्रिक्वेन्सी मेजर करायची असेल युजिंग सीआरओ तर एफ इज इक्वल टू तुमचं काय असतं 1/T. एफ इज इक्वल टू तुमचं 1/T. आणि टाइम मेजर करायचं असेल युजिंग सीआरओ. सीआरओ वर टाइम मेजर करायचं असेल तर नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन इंटू टाइम पर डिव्हिजन नॉब. हे मी त्यावेळेस प्रॅक्टिकलला सांगितलंय. ठीक आहे. तर ऑब्झर्वेशन टेबल मध्ये काय आहे की पीक व्होल्टेज आहे तुमचं व्हीएम आहे. व्हीडीसी काय आहे, व्हीडीसी इज इक्वल टू 2 VM बाय पाय. ठीक आहे. व्हीडीसी इज इक्वल टू 2 VM बाय पाय. त्याच्यानंतर आहे पीक टू पीक रिपल व्होल्टेज. पीक टू पीक रिपल व्होल्टेज मीन्स VR. ते मेजर करायचं आहे. आणि रिपल फॅक्टर काय करायचं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता रिपल फॅक्टर कॅल्क्युलेट करायचं आहे. VR म्हणजे पीक टू पीक व्होल्टेज डिवाइड बाय व्हीडीसी पीक व्होल्टेज. ठीक आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन या दोघांचा तुम्हाला इन्व्हर्जन असेल तर तुमचं रिपल फॅक्टर काय होतो, काउंट होईल.
मॅम आवाज येत नाही. हे बघा, हाफ वेव्ह रेक्टिफायर ची तुमची इनपुट वेव्ह फॉर्म या प्रकारे होते. मध्ये आपण रेक्टिफायर साठी डायोड यूज केलेला आहे. आउटपुट तुमचं या प्रकारे होतं. ठीक आहे, हा तुमचा आहे ट्रान्सफॉर्मर. हे तुमचं ट्रान्सफॉर्मर आहे. ही तुमची आहे प्रायमरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंगला आपण 230 व्होल्ट सप्लाय दिला आहे, एसी सप्लाय. आणि सेकंडरीला आपण डायोड आणि लोड कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, यानुसार प्रायमरी 230 व्होल्ट आणि सेकंडरीला डायोड आणि रेजिस्टर यूज केलेला आहे. ठीक आहे, यानुसार तुमची वेव्ह फॉर्म होती. ही तुमची आहे इनपुट वेव्ह फॉर्म, ही तुमची आहे आउटपुट वेव्ह फॉर्म. इनपुट वेव्ह फॉर्म तुमची 180 डिग्रीने काय होते, शिफ्ट होते. ठीक आहे, पॉझिटिव्हला तुमची 180 डिग्री असते, सेकंडरीला तुमची 180 डिग्री असते. म्हणजे टोटल तुमची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वेव्ह फॉर्म किती डिग्री असते, 360 डिग्री. हे आपलं त्या दिवशी झालेलं. ठीक आहे, आता रिपल फॅक्टर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याचे हे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे की रिपल म्हणजे काय, की रिपल मीन्स अनवॉन्टेड एसी कंपोनंट. रिपल मीन्स काय आहे की अनवॉन्टेड एसी कंपोनंट remaining when converting the AC voltage waveform into a DC waveform. ठीक है, even though we try out the best to remove AC components, there is still some amount left to outside which pulsate the DC waveform. This undesirable AC component is called रिपल. रिपल म्हणजे काय हे तुम्हाला कळालं. रिपल आपल्याला रिमूव्ह करायचं असेल मीन्स अनवॉन्टेड एसी सिग्नल, तर आपण काय यूज केलं होतं, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. ठीक आहे, हा तुमचा आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. हे फुल वेव्ह रेक्टिफायर सेंटर टॅप. हा आहे तुमचा सेंटर टॅप. हा तुमचा आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. प्रायमरी तुमचं 230 व्होल्ट एसी आहे. सेकंडरीच्या अक्रॉस 2 डायोड आणि सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर काय केला आहे, कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे, सेम ब्रिज सेम आहे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. फक्त इथे दोन डायोड ऐवजी किती डायोड यूज केले, 4 डायोड. ठीक आहे, आणि दोन डायोडची पोलॅरिटी सेम राहते. पोलॅरिटी मीन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल. फॉर एक्झाम्पल D1 आणि D4 हे एका डायरेक्शननी कनेक्ट केले. ठीक आहे, D1 आणि D4 हे एका डायरेक्शनने एका पोलॅरिटीने काय केलंय, कनेक्ट आहे. आणि D3 आणि D4 यांची पोलॅरिटी काय आहे, सेम आहे. D3 आणि D4 हा तुमचा आहे सेंटर टॅप ब्रिज वेव्ह रेक्टिफायर.
आपण वर्किंग पण बघितलंय सेंटर टाइप रेक्टिफायरचं, की पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुमचा D1 हा फॉरवर्ड बायस मध्ये असतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलला D1 तुमचा फॉरवर्ड बायस मध्ये असतो. म्हणजे D1 काय असतो, ऑन असतो आणि D2 काय असतो, ऑफ असतो. ठीक आहे, रिव्हर्स बायस मध्ये तुमचा D2 निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये रिव्हर्स बायस मध्ये, ठीक आहे, रिव्हर्स बायस मध्ये तुमचा D2 हा फॉरवर्ड बायस मध्ये असतो. D1 हा तुमचा रिव्हर्स बायस मध्ये राहतो. त्यावेळेस D2 ऑन असतो आणि D1 तुमचा काय असतो, ऑफ असतो. फॉरवर्ड बायस मध्ये तुमचा D1 ऑन असतो, D2 ऑफ असतो. रिव्हर्स बायस मध्ये तुमचा D2 ऑन असतो आणि D1 काय असतो, ऑफ असतो. त्याच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह हाफ सायकलची पण वेव्ह फॉर्म मिळते आणि निगेटिव्ह हाफ सायकलची पण काय मिळते, वेव्ह फॉर्म मिळते. ठीक आहे, हा डिफरन्स आहे फुल वेव्ह रेक्टिफायर आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये. ठीक आहे, या वेव्ह फॉर्म होत्या. ब्रिज मध्ये तुम्हाला फक्त 2 डायोड ऐवजी 4 डायोड यूज केलेले आपण. मॅम आवाज येत नाही. आता येतोय का? येस मॅम. Yes, ma'am. ठीक आहे, फिल्टर आउटपुट आपण बघणार आहे. फिल्टर आउटपुट यूज करून आपण वेव्ह फॉर्म कोणतं फिल्टर बघणार आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये. ठीक आहे, म्हणजे काय, द आउटपुट ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज पल्सेटिंग DC instead of steady state, where the electronic device work on steady state DC. Some device may respond unacceptably for such type of pulsating DC.
a filter circuit may be required to convert the point DC to steady state DC, where a simple filter circuit can be capacitor input filter. आपण फिल्टर साठी कोणते कोणते कंपोनंट यूज केले आहे, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. In the capacitor input filter circuit, the output half wave rectifier is passed through a capacitor. ठीक आहे, हे तुम्ही युजिंग फिल्टर सर्किट यूज करून आपण हाफ वेव रेक्टिफायर काय केलं आहे, परफॉर्म केलेलं आहे. ठीक आहे, हे तुमचं हाफ वेव रेक्टिफायरची ही तुमची डायग्राम आहे. आणि फिल्टर यूज केला तर तुमचा अनवॉन्टेड एसी सिग्नल काय होतो, मिनिमाइज होतो. काय होतो, मिनिमाइज होतो. या प्रकारे तुमची वेव फॉर्म येते फिल्टर जेव्हा तुम्ही यूज कराल त्यावेळेस. त्यामध्ये काय आहे की इन द फिल्टरिंग ऍक्शन द कॅपॅसिटर चार्जेस क्विकली and discharge slowly